नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेला कण्हेरी मठ, कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी मठ कशा पद्धतीचा आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रत्येकीला आवडेल किंवा प्रत्येकांना आवडेल, प्रत्येकाने पाहण्यासारखा किंवा आपल्या लहान मुलांना दाखवण्यासारखा हा जो मठ आहे तर तो कशा पद्धतीचा आहे, ग्रामीण भागातील लोकजीवन, वेगवेगळ्या जातींचे लोकजीवन कशा पद्धतीचे आहेत, कोणत्या जातीचा कोणता व्यवसाय आहे, या कण्हेरी मठामध्ये सविस्तर व्यवस्थित दाखवलेलं आहे। ते या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मैत्रिणींनो, नेहमीच माझे स्टिचिंगचे व्हिडिओ असतात, पण मला आज राहवलं नसल्यामुळे मी या पद्धतीचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे। कारण प्रत्येकाला एक जुनी लोकजीवन पद्धती कशी होती ती प्रत्येकाला माहीत असायला हवी, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे टाकण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा, इथे हे एक मंदिर आहे, मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे। प्रत्येक जात, प्रत्येक विषय इथे व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे। बघा, महाराज प्रत्येकांना व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यानंतर इथे जो आपला वासुदेव असतो तो दारात धान्य मागण्यासाठी आल्यानंतर आपण त्याला धान्य देणं ही आपली प्रथा आहे। वासुदेव सकाळी येतो, आपण ज्यावेळेस दारात रांगोळी काढतो त्या टायमाला येतो। इथे एक पहार दाखवलेला आहे, जुन्या पद्धतीचा इथे पहार। कुणी पहारावरती झोपलेला आहे, कुणी गप्पा करत आहे, कोणी आपल्या वैयक्तिक कामामध्ये गुंतलेला आहे। अशा प्रकारचा इथे पहार दाखवलेला आहे। आपण याला पहार म्हणतो। वडाच्या झाडाखाली एक वट्टा असतो, त्याला आपण इथे पहार म्हणतो। तर बघा, इथे डोंबारी गावामध्ये आलेला आहे। आपल्या घराच्या खिडकीतून दारातून प्रत्येकजण ते पाहत आहे। आता इथे सकाळच्या टायमिंगला एक बाई जी आहे ती शेतात चाललेली आहे, आपली शेळ्या जनावरं घेऊन ती शेतात चाललेली आहे। तर इथे आहे सकाळी सकाळी चुनाभट्टी पेटवलेली आहे। चुनाभट्टी कशी असती तर ते इथे दाखवलेलं आहे। तर बघा, एक एक विषय खूप समजून घेण्यासारखा आहे, तो या ठिकाणी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं म्युझियम आहे, छोटंसं न म्हणता खूप सारं 1-2-3 गाव याच्यामध्ये बसतील एवढं असं हे म्युझियम आहे। पाहायला एक दिवस कमी पडतो। तर बघा, इथेही विठ्ठलाचं मंदिर आहे आणि याही मंदिरात भजन सुरू आहे। असं प्रत्येक ठिकाणी इथे बघा, छोटे कुत्रे गावात फिरतात तेही इथे दाखवतो। एवढे छोटे छोटे विषय इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे एक तुतारी वाजवणारा माणूसही दाखवलेला आहे। तर त्यानंतर पुढील बघा, आता इथे काय आहे की एक बाई सकाळी सकाळी लहान मुलाला आंघोळ घालण्याचा प्रयत्न करते। तर बघा, या पद्धतीने प्रत्येकाचं लोकजीवन जसं आहे ग्रामीण भागातील तसं या ठिकाणी दाखवलेलं आहे। बघा, मुलगी शाळेला निघालेली आहे, आई मुलाला आंघोळ घालत आहे। इथे फुलावाल्यांचं घर आहे, कुणी हार करत आहे, कुणी फुलं ओवत आहे। अशा प्रकारचं इथे खेळ दाखवलेला आहे। इथे त्यांच्या कामाची सुरुवात दाखवलेली आहे। इथे लहान मुलांना काम नसल्यावर तर ते इथे बैलगाडीवरती सीसॉ खेळतात। आपण सध्या सीसॉ खेळायला बागेमध्ये जातो, तर ते लहान मुलं बैलगाडीच्या दांड्यावरती सीसॉ खेळत आहेत। अशा प्रकारचा इथे खेळ आहे, खूप सुंदर इथे दर्शवलेलं आहे। बघा, आता इथे ग्रामीण जीवन आहे। इथे बघा, आता सुतार आहे, लोहाराची दुकान आहे, प्रत्येक व्यवसाय आहेत। आता प्रत्येक जातीचे जे व्यवसाय आहेत ते एक एक करून इथे दाखवलेले आहेत। बघा, इथे लोहाराचं दुकान आहे, तर त्याचंही दुकान कशा पद्धतीने असतं, त्याचं काम काय असतं तेही इथे दाखवलेलं आहे। आता इथे बघा, गारुडी आहे, तर तो गारुडी सकाळी जिथे लोक जास्त असतात तिथे बघा अशा प्रकारचे खेळ करतो आणि आपलं उपजीविकेचं साधन त्याला इथे मिळतं। तर बघा, इथे या पद्धतीने प्रत्येक जात आपलं उपजीविका कशावर भागवते आणि कशी भागवते तर ते या ठिकाणी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, इथे जनावरं बांधून ठेवलेली आहेत किंवा कोंडलेली आहेत इथे। त्यानंतर इथे बघा, आता हा जो आहे कुंभाराचं घर आहे, तर तो कुंभार जो आहे मडके घडवत आहे। त्याचा मुलगा आहे तो चिखल तोडत आहे। त्याची बायको जी आहे तर मडक्याला जर कुठे कमी जास्त काही लागलेलं असेल ते काढते आहे इथे। आता इथे एक मुलगा आहे, तो इथे चाक खेळत आहे। तर तो चाक कसा खेळत आहे तर बघा, या पद्धतीने छोटे छोटे लोकजीवन असतं ज्याच्यामध्ये खूप आनंद असतो। तर बघा, इथे एक कोळ्याचं घर दाखवलेलं आहे। कोळीण जी आहे ती मासे घेऊन आलेली आहे आणि कोळी जो आहे तो त्याच्या जाळ्यातले मासे काढण्याचा प्रयत्न करत आहे। आता इथे आहे
घर कोणाचं बघा येतं इथे आहे पत्थरवट म्हणजे दगड फोडणारे जे लोक असतात त्यांच्याकडून बघा इथे जाते उखळ घडवण्याचं काम करत आहेत. प्रत्येकाची जात इथे लिहून दाखवलेली आहे म्हणजे कोणती जातीचं कोणचं काम आहे तेही या ठिकाणी दाखवत आहे. बघा ती लहान मुलं आहेत त्यांना मिळालेल्या छोट्याशा जागेत ते गोट्यांचा खेळ खेळत आहे. आता गोट्या तर पूर्ण संपुष्टात गेलेल्या आहेत. आता इथे छत्री नीट करणारा हा जो माणूस आहे तो छत्री नीट करत आहे. छत्री दुरुस्त करणारा व्यक्ती आहे इथे तर तोही इथे दाखवण्याचा त्यांनी व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. या प्रकारे पूर्ण जाती दाखवलेल्या आहेत तर त्या बघून घ्या. तर इथे बघा सूत विणणारा हा जो आहे तर तोही आहे इथे दाखवलेला. बघा या पद्धतीने त्याचा मुलगा आणि तो सूत विणत आहे. एक एक जात व्यवस्थित दाखवलेली आहे. तुम्ही मित्रांनो तुम्ही पाहून घ्या. बघा आता इथे हा जो आहे तर तो हे जे आपले भांडे वगैरे खराब झालेले असतात तर त्याची बुडं गेलेली असतात काही भांड्यांची कढईंची ते बुडं नीट करून देत आहेत. काहीला कोचे पडलेले असतात ते नीट करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बघा आता या पद्धतीने आता इथे बघा पिंजऱ्याचं घर आहे. त्याच्या दारामध्ये शेळ्या कोंबड्या आहेत. तो पिंजारी कापूस व्यवस्थित करत आहे. त्याची बायको गादी बनवत आहे इथे. तर बघा त्याच्या दारामध्ये म्हैस शेळी बांधलेली आहे. त्याची बायको बघा इथे गादी बनवत आहे. त्याचा मुलगा जो आहे तर तोही इथे शेळीसोबत खेळत आहे बाहेर. असं पूर्ण दृश्य जसं की एक खेळ त्यांनी इथं उभा केलेला आहे प्रत्येक जातीचं. आता इथे बघा हे जे आहेत तर ते टोपली वगैरे बांबूंच्या वस्तू विणत आहेत. अशा प्रकारचं एक एक जीवन इथे व्यवस्थित दर्शवलेलं आहे. आता इथे गुरव आहे. गुरवाचं काम काय आहे तर देवाची पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करायचं. तर ती बाई बघा एक पान घेतलेलं आहे विडा बनवत आहे आणि किंवा पूजेचं सामान गोळा करत आहे. आता इथे कोरवी जात आहे तर कोरवी जात जी आहे ती बांबूपासून वस्तू बनवायच्या तर त्या बाजारात विकण्यासाठी त्या अगोदर बनवायच्या आहे त्यांच्याकडे तर त्या बनवण्याचा इथे प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा. ती बाई तो पुरुष किती व्यवस्थित दाखवलेला आहे. असं जसं की या भागामध्ये जर कोणीही नसेल आणि फक्त आपण एकटे जर विसरलो कोण चुकून तर आपल्याला वाटणारही नाही की आपण इथे एकटेच. आपल्याला भीतीही वाटणार नाही एवढे बाजूला आपल्या लोक दिसणार आहेत इथे. तर बघा इथे आता हे चर्मकार आहेत म्हणजे इथे कातडी काढणारे आहेत ही लोक. जनावरांची कातडी काढत आहेत. ती कातरी बाई धुवून घेत आहे. त्याच्यावरती लागलेलं मांस व्यवस्थित बाजूला काढत आहे. कातरी कमवणारा आहे हा. आणि हे जे आहे तर कातड्यांपासून चप्पल वगैरे बनवणारे लोक आहेत. तर बघा किती व्यवस्थित दाखवलेलं आहे जसं की खरंच इथे हुबेहूब जसं बनवलेलं आहे. खूप पाहण्यासारखं आहे प्रत्येक. आणि आपल्या लहान मुलांना तर इथे आणणं फार गरजेचं आहे कारण त्यांना आता ह्या जाती ज्या आहेत पूर्ण संपुष्टात गेलेल्या आहेत. कोणत्या जातीचं कोणचं काम आहे काय आहे किंवा ग्रामीण जीवन कसं असतं हेही लहान मुलांना बऱ्यापैकी आता माहीत नाही आहे. त्यामुळे इथं आणणं किंवा हे दाखवणं फार गरजेचं आहे लहान मुलांसाठी. तर बघा इथे जे आहे गोंधळी आहेत त्यांचा गोंधळी इथे दिसत आहे आपल्याला इथे मांडलेला. काही लोक ते त्यांचं जे गोंधळामध्ये काय काय कार्यक्रम घेतले जातात तेही इथे व्यवस्थित दाखवलेले आहेत. तर त्यानंतर इथे जे आहे ग्रामीण जीवन आहे इथे. बघा इथे दारात त्यांच्या पोते वगैरे पडलेली आहे. बाळाचा झोका आहे. बाळ खेळत आहे. स्त्रिया पुरुष कसे त्या लहान मुलाकडे बघत आहेत याचा पूर्ण आनंद इथे दाखवलेला आहे. आता इथे ग्रामीण जीवनातली जरी बाई असेल तरी तिच्या मुलांना ती डोळे झाकून विचारत आहे हे किती म्हणजे ते आता ही अभ्यासाचा विषय आहेच. आता इथे मंदिराकडे निघालेली ही बाई आहे. महालक्ष्मीचं मंदिर आहे. आता इथे आहे टेलरचं दुकान आहे. तर टेलर शिंप्याचं दुकान कसं असतं किंवा शिंप्याचं घर म्हणता येईल दुकान म्हणण्याऐवजी खेड्यामध्ये घरातच व्यवसाय असतात बऱ्यापैकी. तर तेही इथे दाखवलेले आहे. शिंपी शिवत आहे त्याच्याकडे एक जण आलेला आहे. आता इथे कासारीन बाई आहे तर तीही बघा एका स्त्रीला बांगड्या भरत आहे. कशा पद्धतीने बांगड्या भरती बघा. तिच्याकडे बांगड्या भरायला एक स्त्री आलेली आहे. तिच्या घरीच ती आलेली आहे आणि ही कासारीन बाई जी आहे तर इथे बांगड्या भरत आहे. या पद्धतीने खूप सुंदर असं इथे दर्शवलेलं आहे. आता इथे त्यांचा बाजार गर्दी गंमत
जत्रा किंवा गावामध्ये छोटंसं इथे सिनेमा दाखवायला अशा प्रकारचे व्यक्ती येतात आणि लहान मुली या प्रकारची बघतात. आता तर हे पूर्ण संपुष्टात गेलेला खेळ आहे किंवा गर्दी गंमत आहे. पूर्वी हे असं असायचं. आता इथे बघा बाजार भरलेला आहे. सकाळी सकाळी बाजारात व्यक्ती आपला बाजार घ्यायला आले आहेत. कुणी विकायला आलेला आहे, कुणी घेत आहे, कुणी भाव करत आहे, कुणी पिशवी घेऊन येत आहे. या प्रकारचा हा जो खेळ आहे, हा जो बाजार आहे तर इथे भरलेला आहे. पूर्ण लोकजीवन इथे व्यवस्थित दाखवलेलं आहे. आता इथे लहान मुली आहेत तर त्यांचाही खेळ सुरू आहे. इथे थोडीशी शाळाही भरलेली दाखवलेलं आहे. गुरुजींनी इथे बोर्डावर आई बाबा असे काही शब्द लिहून दाखवले आहेत. शाळेमध्ये काय काय साहित्य आहे, लेझिम आहे, खुर्ची आहे, बोर्ड आहे, असं पूर्ण इथे व्यवस्थित दर्शवलेलं आहे. आता कात्रीला धार लावणारा हा व्यक्ती आहे तर तो कात्रीला धार लावत आहे. जुन्या पद्धतीचे या पद्धतीने कात्रीला धार लावायचे. ती जी बाई आहे तर त्या चाकाला ग्रीप येण्यासाठी दोरीच्या मदतीने ती चाक फिरवत आहे. तर बघा या पद्धतीने दोघेही आपली कामं करत आहेत. आता या ठिकाणी आहे तो न्हावी. तर बघा न्हावी कटिंग करतो किंवा दाढी करतो तो मुलगा आहे, त्याचा नंबर लावून बसलेला आहे. या प्रकारे यांची ही कामं सकाळी सकाळी चाललेल्या असतात. आता इथे आहे इस्त्रीवाला. तर इस्त्रीवाला तर बघा कशा पद्धतीचं त्याचं इस्त्रीचं काम सुरू आहे. एक जण त्याच्याकडे आलेला आहे इस्त्रीचे कपडे करण्यासाठी. त्यानंतर इथे बघा इथे एक व्यक्ती आहे, नारळ काढलेला आहे त्यानं. इथे त्यांचं घर छोटंसं असं दाखवलेलं आहे. बघा इथे या पद्धतीने बाळंतीणीची रूम खूप खूप सारं दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी अजून पुढे जा तर खूप पाहण्यासारखं आहे मैत्रिणींनो. इथे बघा तर बाकीचं पूर्ण तुम्ही पाहून घेऊ शकता. इथे व्यायामशाळा आहे. आता इथून पुढे गेला तर त्यांचे लोकजीवन कसं असतं, त्यांचे नृत्य कसे असतात तर इथे दाखवलेलं आहे. आदिवासींचे खेळ, हे डोंबाऱ्यांचे खेळ आहेत. खूप खूप पाहण्यासारखं आहे. आता इथे बघा आदिवासींचं लोकजीवन आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने कशा पद्धतीने दिंडी वगैरे घेतली जाते, प्रत्येकाच्या आता आपल्या सणावारांविषयी थोडीशी माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही व्यवस्थित पहा. याच प्रकारे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा या ठिकाणी या प्रकारे लोकजीवन आहे. प्रत्येक जाती इथे दाखवलेले आहेत. जरी आपल्याला काही जाती इथे माहीत नसल्या तरी आपोआप इथे खेळ, जाती पूर्ण इथे माहिती मिळते ग्रामीण जीवनाची.